ज्या पद्धतीनं विरोधी पक्षाला जागा वाटप केलं या लोकांनी, निवडणूक आयोगाने केलं जागा वाटप आहे की त्यांना एवढ्या आणि त्यानुसार त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामधल्या मतदान केंद्रावरती ज्याला सेटिंग म्हणतात राहुल गांधी, ते केलेलं आहे. राहुल गांधींच्या कालच्या लेखानं म्हणा, कालच्या भूमिकेनं म्हणा, फक्त महाराष्ट्रात नाही, देशात नाही, जगातल्या लोकशाही मानणाऱ्या अनेक देशामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आणि देशाच्या जनतेलाही कळलंय की नरेंद्र मोदी आणि कंपनी निवडणुका कशा प्रकारे जिंकते आहे हे स्पष्ट झालं. माझ्या पक्षावर तुम्ही जे आरोप केले होते की अयोध्येच्या वेळी ऐकून जाणार होते, त्यांनी नागवंडांचा विषय काढला होता वगैरे, त्याच्यावर तुम्ही उत्तर दिले की बाळासाहेबांच्या विचारांसाठी भट्टा लावल्यामुळेच त्याचा माझ्या पक्षावर खोटं बोलतात. सोडून द्यावं. एकनाथ शिंदेचं काय ऐकताय तुम्ही? त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. जर ते खरोखर बाळासाहेब ठाकरेंचे प्रेमी असतील की काय झाली चर्चा, की त्यांनी त्यांच्या मनाला विचारावं. कसल्या बट्ट्या कट्ट्या काय करतायत ते, काय सांगतात आम्हाला तुम्ही? हा, किती खोटं बोलाल तुम्ही? ठीक आहे, तुम्ही किती खोटे आहात, तुम्ही किती बकवास आहात, तुम्ही किती भ्रष्ट आहात, हे परवा सर्वोच्च न्यायालयाने 3,000 कोटीचे तुमचे जी काय कमिशन बाजी होती त्याच्यावरती जो हल्ला केलाय त्याच्यात स्पष्ट होत आहे. मी जे बोललो आहे ते 100% सत्य आहे. मी त्याचा साक्षीदार आहे. मला त्याच्यात पडायचं नाही. पंतप्रधानांनी लष्करी युनिट्सचा वापर राजकीय लाभासाठी केला तुम्ही जर लष्करी गणवेश घालून फिरला तर तुमच्यावरती गुन्हा दाखल होईल. जी भारतीय न्याय संहिता आहे त्याच्यामध्ये काही जी कलमं आहेत, अंडर सेक्शन सो अँड सो, तुम्ही लष्करी गणवेश वापरलात किंवा लष्करासंदर्भातलं काही साहित्य वापरलं, पथकं वापरली, फोटो काढून लष्करातल्या गणवेशातले फोटो तुम्ही पोस्टरवर लावले, तर तुमच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन तुम्हाला साधारण 3 वर्षाची शिक्षा होऊ शकते. इथे तर राजकीय कारणासाठी पंतप्रधानांचे गणवेशातले फोटो वापरले जाऊन बिहार वगैरे जिथे निवडणूक आहेत तिथे भारतीय जनता पक्षाचे लोक हे फोटो वापरतात. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील किंवा त्या राज्याचे अध्यक्ष असतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे. जर तुम्ही सामान्य माणसांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल करता, अशा प्रकारचा गणवेश फक्त तिन्ही सेना दलाचे प्रमुख वापरू शकतात, जवान वापरू शकतात, तुम्ही कसे वापरता? आणि ते सुद्धा ऑपरेशन सिंदूर झाल्यावर, ते सुद्धा ते एअर स्ट्राईक काहीतरी केला होता त्यानंतर. तुम्ही भारतीय जनता पक्ष निवडणूक प्रचारामध्ये सैनिकांचा गैरवापर करताय, यातून स्पष्ट होत आहे.